So science has empirical means to logical ends and religion has non-empirical means to the logical end. So जेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन येतात तेव्हा आपण काय करायचं, त्याला फोडायचं, त्याचा अर्थ समजून घेणं हेच सगळ्यात मोठं आपलं काम असतं. कॉन्टेंटचा प्रॉब्लेम येत नाही. आपल्याला जो प्रॉब्लेम असतो किंवा जे चॅलेंज असतं तो प्रश्न समजून घेण्यामध्येच तो प्रॉब्लेम असतो. मग अशा वेळेस ज्या पद्धतीने तुम्ही 10वीला असताना किंवा 11वी 12वीला असताना गणिताच्या संदर्भात जसं तुम्ही करायचा ना, तशा प्रकारे अशा प्रश्नामध्ये सरळ त्याची मांडणी करून घ्यायची. जेवढ्या चांगल्या पद्धतीने मांडणी कराल तेवढ्याच पद्धतीने तो सोपा प्रश्न आपल्याला बनतो आणि उत्तर लिहिता येतं. त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नामध्ये पुन्हा प्रश्नाचा फोड करून त्याची मांडणी करा. कशी करणार बघा. यामध्ये आता काय म्हटलंय त्यांनी, सायन्स आणि रिलिजन, बरोबर. हे दोन आहेत. पहिला मुद्दा आहे एंड्स आणि मीन्स. जर आपण हा मीन्सचा विचार केला इथे, मीन्स, तर सायन्स हॅज एम्पिरिकल मीन्स, एम्पिरिकल मीन्स, आणि रिलिजन हॅज नॉन एम्पिरिकल मीन्स. मग हा झाला पहिला मुद्दा. दुसरा काय आहे, एंड्स. एंड्स, सायन्स हॅज अ लॉजिकल एंड as well as religion also has a logical end. म्हणजे काय आहे की आपल्याला या प्रश्नामध्ये जेव्हा आता अशी मांडणी करून घेतली आपण, तर किमान एवढं कळतंय की एंड्स जे आहेत म्हणजे ध्येय जे आहेत ती दोघांची समान आहेत. दोघांची ही ध्येय ही लॉजिकल आहेत. मात्र त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीची साधनं ही मात्र दोघांची वेगळी आहेत. इथपर्यंत तरी कळलं आपल्याला. आता आपण पुढच्या टप्प्यात जायचं आणि तिथे हे पाहायचं की हा विचार करायचा की ध्येय काय. मग दोघांचं समान ध्येय म्हणतात. मग ध्येय काय असतील याचा विचार करूयात. जे प्राप्त करायचं आहे, जे प्राप्तव्य आहे ते काय आहे. आणि प्रश्नानुसार दोघांचंही प्राप्तव्य सेम आहे असं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र ते प्राप्तव्य साध्य करण्यासाठी किंवा ते ध्येय साध्य करण्यासाठी साधनं मात्र दोघांची वेगळी आहेत. मग विज्ञानाची साधनं कोणती आहेत आणि धर्माची साधनं कोणती आहेत. मग हे साधनं कोणती आहेत हे समजून घेण्यासाठी त्या शब्दावरती भर द्या. शब्द आहे एम्पिरिकल, नॉन एम्पिरिकल. मग जर आपण थोडंसं समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी पाहिली तर त्यामध्ये आपण वैज्ञानिक क्रांतीचा अभ्यास केलाय. तो कालखंड आठवा. त्या कालखंडामध्ये जे काही आघात करण्यात आलेले आहेत ते धर्मावरती आघात करण्यात आलेले आहेत. आणि धर्मावरती आघात करून नव्याने विचार मांडण्यात आले, नव्याने माध्यम शोधण्यात आली, साधनं शोधण्यात आली, नव्याने ज्ञानाचं स्वरूप पुढे आलंय. आणि मग त्या वैज्ञानिक क्रांतीमध्ये आपण वैज्ञानिक क्रांतीचं महत्व काय आहे किंवा समाजाप्रती काय योगदान आहे किंवा कशा प्रकारे ती आधुनिकता निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरते किंवा कशा स्वरूपात त्याची भूमिका आहे हे पाहताना तिथे हा आपण शब्द पाहिलेला आहे, एम्पिरिकल. आणि त्याचबरोबर एम्पिरिकल हा शब्द त्या रेनेसापासून ते अगदी सगळे थिंकर्स होईपर्यंत सतत कुठे ना कुठेतरी तो आलेला असतो. मराठीमध्ये मग एम्पिरिकलचा अर्थ होतो अनुभवजन्य. मग अनुभवजन्य कारण विज्ञान जे आहे ते अनुभवजन्यतेवर आधारित आहे. मात्र धर्म जे आहे ते अनुभवजन्यतेला तेवढं महत्व देत नाही, ते फारसं महत्व देत नाही. धर्मामध्ये अशा बऱ्याच बाबी आहेत की ज्याची माध्यमं किंवा जे साध्य करण्यासाठीची माध्यमं ही केवळ विश्वास आणि श्रद्धेवर अवलंबून आहेत. मग आता आपण याला परत काय करूया. आता हे कॉन्टेक्स्ट समजून घेतला. दुसरा याचा कॉन्टेक्स्ट समजून घ्या. तो म्हणजे की जेव्हा आपण हा प्रश्न लिहितोय तर कॉन्टेंट फक्त कंटेम्पररी बघायचा नाही किंवा
धर्म आणि समाज एवढ्या पुरतं त्याला मर्यादित करून ठेवायचं नाही. त्याचं स्वरूप हे बृहत बनवायचं, त्याचं स्वरूप बृहत बनवायचं आणि त्याचबरोबर त्याला सर्वसमावेशक बनवण्याचा प्रयत्न करायचा. मग हे कसं करणार आपण? तर थिंकर्स. मग आपल्या थिंकर्स मध्ये याचं कुठं काही उत्तर सापडते का ते पाहायचंय. मग ते दुर्खीम असतील, मार्क्स असतील, वेबर असतील, पार्सन्स असतील, मिड असतील, त्याच्याही अगोदर जर थोडंसं वाचलं असेल तर ऑगस्ट कॉम्ट असतील. या सगळ्यांचा आपण विचार केला तर डेफिनेटली आपल्याला ह्याच्यामध्ये काही सापडू शकतं. आणि मग त्याच बरोबरीने धर्म आणि विज्ञानाच्या संदर्भात आपण थोडंसं जे वैज्ञानिक आहेत, जे नामांकित वैज्ञानिक आहेत, आपण त्यांचाही काही थोडाफार प्रमाणामध्ये आधार घ्यायचा असतो. मग ह्या सगळ्यांचं स्ट्रक्चर कसं बनवणार आणि काय करायचं आपल्याला नेमकं बघा. तर इथे जर आपण पाहिलं तर एम्पेरिकल मीन्स म्हणजे कोणती? अनुभवजन्य. बघा एम्पेरिकल मध्ये जेव्हा आता तुम्ही त्या रिसर्च मेथोडॉलॉजीकडे जाल तेव्हा तुम्हाला ते समजेलच. एम्पेरिकल मीन्स जे आहेत विज्ञानाची ती आहेत ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन. त्याचबरोबर जे डेटा कलेक्शनच्या ज्या मेथड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, क्वेश्चनरी, इंटरव्ह्यू, मग प्रश्न विचारून, मुलाखती घेऊन विज्ञान ज्ञान कसं गोळा करतं आणि मिळालेलं ज्ञान तपासून कसं पाहतं, तर त्याच्या सगळ्या बाबी या अनुभवजन्यतेवर आधारित आहेत. म्हणजेच त्या तपासता येऊ शकतात प्रयोगशाळेमध्ये. जसं की एखाद्याने एखादा प्रयोग केला H2O किंवा एखादा केमिकलच्या संदर्भात प्रयोग केला एखाद्या प्रयोगशाळेत, तर तोच प्रयोग हा दुसऱ्याला पण करता येतो दुसऱ्या प्रयोगशाळेमध्ये. आणि म्हणून इथे जर आपण बघितलं तर विज्ञान अशाच बाबींना महत्व देतं. पण धर्माचं तसं नाहीये. मग आपण एक छोटंसं उदाहरण घ्या की मनुष्याचा मृत्यू होतो, तर मनुष्याचा मृत्यू होतो, दोघे हे मान्य करतात की त्यावेळेस चेतना नष्ट होते. पण त्या चेतनेला धर्म आत्मा म्हणतो. आत्मा म्हणतो. विज्ञानामध्ये मात्र अजून काही फारसं त्याबद्दल काही फिक्स नाहीये. कोणी त्याला एनर्जी म्हणतं, कोणी त्याला शरीरामध्ये कार्यरत इतर काही ऊर्जेचा स्वरूप म्हणतं, काही गोडेवा. पण आता आत्मा ही संकल्पना जी आहे, या आत्माच्या ह्या संकल्पनेचं एम्पेरिकली कुठेही टेस्टिफाय होऊ शकत नाही. अनुभव घेता येत नाही ना आत्म्याचा. मग आत्मा ज्याचा अनुभव घेता येत नाही त्याला विज्ञान सत्य मानतच नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या सगळ्या बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण काय करूया, अधिक सोपं करूया याला. अगोदर आपण ध्येयाकडे जाऊया. हे ध्येयाकडे. ध्येय काय बघा, दोघांचंही ध्येय आहे. पहिलं क्रमांक 1 मानवी कल्याण. मानवी कल्याण हे पहिलं ध्येय आहे. आणि त्याचबरोबर हे मानवी कल्याण कशातून साध्य होईल, तर दुसरं या जे काही आपण ज्या विश्वामध्ये राहतोय या विश्वाचं जे सत्य आहे ते काय आहे, ती वास्तविकता काय, ती रियालिटी काय आहे, हे शोधणं. हे दोघांचेही काय आहेत, ध्येय आहेत. धर्मामध्ये सुद्धा तोच प्रयत्न आहे. कोण आहे या विश्वाचा निर्माता, कोण आहे, नियंता कोण आहे, कोण नियंत्रित करतं याला, आणि तो शोधायचा प्रयत्न धर्म प्रत्येक करतोय. आणि दुसरीकडे धर्म हाही प्रयत्न करतो की ते शोधून माणसाला त्याच्या आयुष्यभरासाठीचं ध्येय त्याला देता यावं. मग ते मोक्ष, जन्नत किंवा हेवन, हे सुद्धा धर्मामध्येच आहे की नाही. मग दुसरं काय करतो धर्म, ध्येय हे करत असताना, ते जात असताना सर्वांनी काय करावं, सदाचार करावा, सदाचाराने वागावं, मोरली करेक्ट राहावं. आणि ते राहिल्यामुळे माणसाला काय होईल, तर माणसाचं कल्याण साधलं जाईल. आणि समाजातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न दूर होतील, समस्या दूर होतील, तिथे शांतता प्रस्थापित होईल, सुव्यवस्था प्रस्थापित होईल, त्याची आध्यात्मिक प्रगती होईल. हे धर्माचं ध्येय आहे. आता तद्वतच बघा विज्ञानाचं पण ध्येय तेच आहे. पहिलं या विश्वाची निर्मिती कशी झाली हे शोधणं. या विश्वाचं नियंत्रण करणारा नियम कोणता आहे,
कोणती आहे ती शक्ती हे शोधणं, हे त्यांचं ध्येय आहे. त्यानंतर हे सर्व नियम शोधून त्याचा उपयोग मानवी कल्याणासाठी कसा करता येणार, मानवी समाजातले प्रश्न कसे दूर करता येतील, अनारोग्य कसं दूर करता येईल, अशांतता कशी दूर करता येईल, मानवाचं जे सौख्य आहे तर मानवाचं सुख आणि आनंद यासाठी गरजांची पूर्तता, मग मूलभूत गरजा पूर्ण कशा करता येणार, मग मानवाची प्रगती कशी साध्य केली जाईल. येते लक्षात. म्हणजे काय, धर्म आणि विज्ञान दोघांची ध्येय सेम आहे, दोघांची ध्येय सेम आहेत, पण साधनं वेगळी आहेत. साधनं वेगळी आहेत. साधनं कशी वेगळी आहेत. पहिला, जर विज्ञानाचा विचार केला तर विज्ञान काय करतं, अशाच स्वरूपात साधनं निवडतं की ज्याचा अनुभव घेता येईल आणि जी सिद्ध करता येतील, जी सिद्ध करता येतील. उदाहरणार्थ, अनारोग्य दूर करायचे म्हणजे आजारपण किंवा हे दूर करायचे की ज्यातून सौख्य, आनंद, स्वास्थ्य हे मिळू शकतं. काय करतं विज्ञान, प्रयोगशाळेमध्ये लसींचा तिथे विकसित करतं, त्यासाठी प्राण्यांवरती ते प्रयोग करतात, त्यातून ते अनुभव घेतात, अनुभवाच्या आधारे मग माणसांकडे ते उपलब्ध करून देतात. लस कशी उपलब्ध केली जाते हे त्या पद्धतीने. पण दुसरीकडे धर्म मात्र काय करतो, जर आजार दूर करायचा असेल तर तो काय करतो, तो बेसिकली सदाचारावरती फोकस करतो. तुमचं आचरण शुद्ध ठेवा, तुमचं आचरण काय करा, शुद्ध ठेवा, तुमचे विचार शुद्ध ठेवा. तुमचे विचार शुद्ध ठेवलेत की तुम्हाला तुमचं मनस्वास्थ्य चांगलं राहील. मनस्वास्थ्य चांगलं राहिलं की ऑटोमॅटिक तुमचं आजारपण जे आहे ते दूर होतील. आणि त्यासाठी काय, तर विचारांवरती तुम्ही काम करा. आता विचार जे आहेत ही इनटँजिबल आहे. विचार हे जे आहेत ते अभौतिक आहेत. विचार जे आहेत ते अमूर्त आहेत. त्या विचारांची आपल्याला कुठे सिद्धता पटवता येत नाही. कुठल्या प्रयोगशाळेमध्ये ते सिद्धता पटवता येत नाही त्याची. तो मुद्दा आहे. आणि सगळ्यात मोठा फरक जो आहे तो म्हणजे काय, की विज्ञान हे प्रयोगशाळेतल्या प्रयोगांवर भर देतं, धर्म श्रद्धा आणि विश्वासावर भर देतं. की श्रद्धा ठेवा, तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला प्राप्त होणार आहे, हे श्रद्धा ठेवा. विज्ञान म्हणतं की नाही, परीक्षा दे, परीक्षेमध्ये किती मार्क्स पडतात हे बघ, त्याच्या आधारावरती इम्प्रूव्हमेंट कर, पुढे जा. हे काय करतं की श्रद्धा आणि विश्वास हे मुख्य साधन आहेत. कुणाची, धर्माची. आणि ती नॉन एम्पिरिकल आहेत. नॉन एम्पिरिकल ज्याचा अनुभव घेता येत नाही. एकाने समजा घेतला सुद्धा, त्याला कळलं, तसंच सेम दुसऱ्याला घेता येईल असं नाही. तसंच आहे ते. ओके. मग ही जी साधनं वेगळी आहेत. मग श्रद्धा आहे, विचार आहे, विश्वास आहे. हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे कुठल्याही धर्माचं. दुसरं, जेव्हा धर्माचा विचार कराल तर ते अशा संकल्पनांचा विकास त्याने केलेला असतो की ज्या संकल्पना या पुन्हा एकदा नॉन व्हेरिफिएबल, म्हणजे ज्याची पुन्हा सत्यता पडताळता येत नाही. जसं की पाप आणि पुण्य. धर्म म्हणतं उत्तम आरोग्य आणि सौख्य प्राप्त करण्याचं सगळ्यात चांगलं माध्यम आहे पुण्य करा, पुण्यकर्म करा. पुण्यकर्म याची व्याख्या मात्र प्रत्येक याच्यानुसार बदलत जाते, धर्मानुसार किंवा परिस्थितीनुसार बदलत जाते. पुण्यकर्म विज्ञान तसं म्हणत नाही. विज्ञान काय करतं, कार्यकारण भावावरती विश्वास ठेवतं. विज्ञान हे कार्यकारण भावावरती विश्वास ठेवतं. विज्ञान म्हणतं की हे बघ, जर काही घडलं असेल तर त्या पाठीमागे निश्चितपणे तुझं काहीतरी कार्य आहे आणि ते शोधता येतं. जर लिव्हर बिघडला असेल तर याचा अर्थच हा आहे की तू दररोज पूजा करत नाहीयेस किंवा तू धार्मिक नाहीयेस असं नाही, तर तू एकतर दारू पित असशील, नाही तर तुझ्या जीवनशैलीमध्ये काहीतरी प्रश्न असतील. हे विज्ञान आहे. विज्ञान कार्यकारण भावावरती लक्ष देतं किंवा फोकस करतं. त्याचं साधन काय, ती पद्धत आहे. हे मात्र तसं नाही आहे. इकडे काय होतं, धर्म जो आहे तो अशा संकल्पना, अमूर्त संकल्पनांचा विकास करतं
पाप, पुण्य, की ज्या नॉन व्हेरिफिएबल आहेत, ज्यांची सत्यता पडताळून पाहता येत नाही, ज्या नॉन एम्पिरिकल आहेत, तो फरक तिकडे येतो. आता हे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. आता हे काय केले आपण, त्या प्रश्नाची फोड केली की अरे एवढं माझ्याकडे आहे, पण आपल्याला उत्तर लिहित असताना हे असं लिहित जायचं नाहीये. मग इथे काय करायचंय, तर पहिल्यांदा आपण काय करणार, आपण प्रस्तावना लिहिणार. प्रस्तावना लिहिणार. या प्रस्तावनेमध्ये धर्म आणि विज्ञान यापैकी आपण हा जो टॉपिक आहे तो बेसिकली फोकस करतो धर्मावरती. टॉपिक हा धर्मावरती आहे, ठीक आहे. त्यामुळे काय करायचं की धर्माची व्याख्या लिहायची. धर्म म्हणजे काय हे सांगा, धर्म म्हणजे काय हे सांगा. आणि पुढे कनेक्टिंग पॅरा जो आपण लिहिणार आहे प्रस्तावनेमध्ये, त्या कनेक्टिंग पॅरामध्ये काय करा, तर धर्म या संस्थेचं विश्लेषण करत असताना, धर्मसंस्थेचं विश्लेषण करत असताना अनेक विचारवंतांनी, अनेक समाजशास्त्रज्ञांनी व इतर वैज्ञानिकांनी धर्म आणि विज्ञानाचा जो सहसंबंध स्पष्ट केला आहे, त्या आधारे वरील कथन किंवा उद्धरण कथनाचे विश्लेषण करता येते. ओके, हा. आता इथपर्यंत आपण आलो. आता काय करायचं की हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न का निर्माण होतो, कारण विज्ञानाचा बघा प्रारंभ कसा आहे, रेनेसाच्या नंतरचा आहे. धर्म तसा प्राचीन आहे. ओके, मग आपण एक कॉन्टेक्स्ट सांगून टाकायचा इथे पहिल्यांदा, की धर्म आणि विज्ञान यांचा सहसंबंध विविध प्रकारे विश्लेषित करण्यास पुनर्जागरण कालखंडातील वैज्ञानिक क्रांतीपासून सुरुवात झाली. बॉडी सुरू झाली आता आपली मेन बॉडी. मग मेन बॉडी मध्ये आपण काय करणार आहोत, पुनर्जागरणातील वैज्ञानिक क्रांती क्रांतीपासून धर्म व विज्ञान यांचा सहसंबंध विश्लेषित करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस परस्पर विरोधी व संघर्षात्मक स्वरूपात, तर 20व्या शतकाच्या शेवटी एकीकरणाच्या स्वरूपात हे सहसंबंध विश्लेषित
करण्यात आले. आता आपण काय करणार, आपल्या समाजशास्त्रज्ञांकडे जाणार. ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिले आपल्याला महत्वाचे आहेत. आता हे इथपर्यंत झालं. मेन बॉडीमध्ये आपण पॅराग्राफ लिहिला. आता पुढे जाणार मेन बॉडीमध्येच काय करणार, पहिलं लिहिणार आपण इथे, ते म्हणजे एमिल दुर्खिम. दुर्खिम एमिल दुर्खिम. बघा दुर्खिमचं काय म्हणणं आहे, आपण धर्म व समाज सिद्धांत पाहिलाय. तर बघा, विज्ञान आणि धर्म, हे पहा, विज्ञान आणि धर्म. विज्ञानाचं आणि धर्माचं ध्येय काय आहे, तर दोघांचंही ध्येय हे आहे की मानवी समाजाचे प्रश्न सोडवून समाजामध्ये स्थिरता प्राप्त करून देणं, एकोपा टिकवणं, हे दोघांचंही ध्येय आहे. आणि दोघे ते लॉजिकल ध्येय आहे. म्हणून काय करणार आपण, मानवी समाजातील प्रश्न सोडवून सामाजिक स्थिरता व एकोपा साधने. आणि म्हणूनच काय आहे, तर धर्म आणि विज्ञान हे दोन्हीच्या दोन्ही दुर्खिमसाठी काय आहेत, सामान्य सामाजिक तथ्य आहेत. सामान्य सामाजिक तथ्य आहे. मात्र जी साधनं आहेत ती दोघांची वेगळी आहेत. काय म्हणतात दुर्खिम, धर्म काय आहे, सामूहिक जाणीवेचं सामूहिक प्रतिनिधित्व आहे की नाही. आणि त्याचबरोबर दुर्खिमनेच आपल्याला व्याख्या दिली आहे. धर्म काय आहे, तर श्रद्धा, विश्वास, कर्मकांड आणि चर्च यांची एकत्रित व्यवस्था. बरोबर आहे. आणि म्हणून जर आपण धर्माच्या साधनांचा विचार केला तर दुर्खिमने स्वतः सांगितलेले आपल्याला, आणि ते म्हणजे जाणीव, सामूहिक जाणीव, त्यानंतर श्रद्धा, त्यानंतर विश्वास, त्यानंतर कर्मकांड, कर्मकांडच्या ऐवजी विधी असा शब्द वापरा, विधी. ही काय आहेत, साधन आहेत धर्माची. बरोबर. पण त्याचबरोबर समाजशास्त्र कसं असावं असं म्हणत होते ते. समाजशास्त्राचा विकास कशा प्रकारे, तर एक शास्त्र म्हणून विकसित करायचं असं त्यांचं होतं म्हणणं. बरोबर आहे. आणि सामाजिक तथ्यामध्ये ते काय म्हणाले की त्यामुळे तुम्ही सामाजिक तथ्यांना वस्तू माना. बरोबर आहे का, जेणेकरून त्याचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने करता येईल. त्याचबरोबर त्याचं ऑब्झर्वेशन करता येईल, माहिती गोळा करता येईल. त्यांनी स्वतः आत्महत्या सिद्धांतामध्ये माहिती गोळा केली है ना, डेटा गोळा केला. म्हणजेच काय की त्यांच्या मते विज्ञानाने नेहमी कसं असावं, तर वस्तुनिष्ठ असावं. माहिती गोळा करावी, तथ्य गोळा करावी आणि त्याचं विश्लेषण करावं आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने निष्कर्ष काढावेत. बरोबर आहे, ते विज्ञान. मग आपण वरती ते लिहायचं की विज्ञानाची साधनं काय आहेत, तर वैज्ञानिक संशोधन पद्धती, वैज्ञानिक संशोधन पद्धती ही विज्ञानाचं साधन आहे. जसं की मग पुढे आपण डॅश करून लिहू शकता, ते म्हणजे तथ्यांचं संकलन, तथ्य संकलन, बाह्य निरीक्षण, वस्तुनिष्ठता, हे सगळं काय आहे, तर धर्माचं, विज्ञानाचं हे साधन आहे की नाही. म्हणजे काय केलं आपण,
दुर्खिमच्या साह्याने आपण हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. गेटिंग. आता आपण पुढे जाणार. आता मग पुढे वेबर घ्या. मग आपण वेबरकडे जाऊया. मॅक्स वेबर. मॅक्स वेबर. मग पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे. पहिलं की धर्म आणि विज्ञान त्यांचं ध्येय काय आहे, नाही का. पण आता इथं असं न करता आपण काय करूया, तर वेबरने आपल्याला बघा 4 प्रकार सांगितले सामाजिक क्रियांचे. पहिला प्रकार आहे तर्कसंगत सामाजिक क्रिया. तर्कसंगत म्हणजेच काय, लॉजिकल. शब्द आला प्रश्नामध्ये पण तो शब्द आहे. हा. दुसरं त्यांनी सांगितलं, दुसरा प्रकार कुठला, वर्ड रॅशनल सोशल ऍक्शन, आहे की नाही, मूल्य आधारित आहे. तिसरा काय सांगितला, भावात्मक. तिसरा. आणि चौथा कुठला आहे, पारंपरिक स्वरूपाचा आहे की नाही. हा. तर याच्यापैकी विज्ञान जे आहे ते कुठल्या प्रकारामध्ये बसेल बरं. एखादा वैज्ञानिक आहे आणि त्याची सामाजिक क्रिया 4 पैकी कुठे बसेल, पहिल्या याच्यामध्ये तर्कसंगत मध्ये, की जिथे ध्येय सुद्धा तर्कसंगत असतं आणि साधन सुद्धा तर्कसंगत असतं, आहे की नाही. पण धर्माचा आपण विचार जर केला तर धर्म हे प्रामुख्याने मूल्यांनी प्रेरित आहे. कारण धर्म हे नैतिक आहे की नाही, म्हणून ते मूल्यांनी प्रेरित आहे. आणि त्याचबरोबर काही प्रमाणात ते पारंपरिक पण बनतं. गेटिंग. ओके. पण आपण मूल्यात्मक पर्यंत राहूयात. बघा मूल्यात्मक मध्ये काय होतं, जे काही तुमचं ध्येय असतं ते तर्कसंगत असतं, आहे की नाही. पण साधन जे असतं ते मात्र मूल्यांच्या आधारावर असतं. धर्म हा इथे येतो. ह्या 2 प्रकारामध्ये आपल्याला सांगता येतं. हा. बघा मग इथे लिहायचं आपण की विज्ञान आणि धर्म. मग इथे काय करणार आपण, ध्येय. तर मॅक्स वेबर यांच्यामध्ये विज्ञानाचं ध्येय सुद्धा कसं आहे, तर्कसंगतच आहे. आणि धर्म हा सुद्धा मूल्यांनी प्रेरित असल्या कारणाने, मानवी मूल्य, त्यामुळे त्याचं सुद्धा ध्येय कसं आहे, तर्कसंगतच आहे. त्याचं ध्येय सुद्धा तर्कसंगतच आहे. आणि मग तिथे आपण उदाहरणं देऊ शकता तुम्ही, ठीक आहे, उदाहरणं देऊ शकता. शेतीतील उत्पादन जास्त करणं हे विज्ञानाचं तर्कसंगत ध्येय आहे. मग शेतीतलं उत्पादन जास्त काढायचं आहे, किंवा मानवी समाज आजारांपासून मुक्त करायचा आहे, मग ते कोरोनासाठी असेल किंवा आणखी काही, त्यासाठी काही लशींचं उत्पादन करणं आहे, हे असेल. किंवा मानवाची उत्पादकता वाढवणं, संसाधनांचा महत्तम कार्यक्षम वापर कसा करता येईल, हे सगळे तर्कसंगत ध्येय आहेत विज्ञानाचे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून पुन्हा साध्य काय होणार आहे, मानवी कल्याण. मानवी कल्याण. मग पुढे आता उदाहरण आपण इथं देऊ शकता धर्माच्या बाबतीमध्ये. तर्कसंगत काय आहेत, जेव्हा धर्म म्हणतो शांतता असावी, शांतता राखा, नेहमी सदाचाराने जगा, प्रेमाने जगा, नाही का. मग जेव्हा धर्म नैतिक मूल्यांची शिकवण देतो तेव्हा त्यातूनही त्याला त्याची जी काही ध्येय आहेत, काय ध्येय आहे, तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही पैशाचा अपहार करू नका, तुम्ही भ्रष्टाचार करू नका, तुम्ही संसाधनांचा वापर आवश्यक तेवढाच करा, तुम्ही लोभ, हेवा, मत्सर हे सोडून द्या. हे मूल्य आहेत ना सगळी, हे सोडून द्या. आणि या माध्यमातून त्याचं ते ध्येय आहे. पण हे सगळं केल्यामुळे अल्टिमेटली होणार काय आहे, मानवी कल्याण, शांतता, सलोखा, है ना, हे साध्य होणार आहे. आणि म्हणून आपण शेवटी काय, उदाहरणं इथं वेगळी दिली, इथं वेगळी दिली, पण अल्टिमेटली दोघांचेही काय आहे, एंड एकच आहे, ध्येय एकच आहे. म्हणून विज्ञान व धर्म दोघांचंही ध्येय हे तर्कसंगतच आहे. पण साधन, इथे साधनांचा विचार केला, साधनांचा विचार केला तर विज्ञानाची साधनं ही कशी आहेत, विवेकी आहेत, रॅशनल आहेत, है ना, विवेकी आहे, रॅशनल आहे. मग जर आपण उदाहरण जर तुम्ही इथं असं लिहिलं, शेतीतील उत्पादन वाढविणे, हे जर इथं उदाहरण लिहिलं असाल वरती, ठीक आहे, तर तुम्ही इथं तसं साधन काय असेल, बियाणांचं संकरित वाण,
प्रयोगशाळेमध्ये तयार करणं, बरोबर का? का मंदिरात जाऊन 2 नारळ फोडून येणं? नाही ना. मग काय करावं लागेल? ध्येय सुद्धा साधन कसं आहे? विवेकी आहे आणि तेही एम्पेरिकल आहे. जर प्रयोगशाळेमध्ये जाऊन संकरित बियाणं तयार करणं हे काय आहे? व्हेरिफिएबल, म्हणजेच काय? अनुभवजन्य आहे. एका प्रयोगशाळेत झालं तर ते दुसऱ्या प्रयोगशाळेत करता येऊ शकतं. मेक्सिकोमध्ये ज्या काही बटू जातींचं, बुटक्या जातींच्या गव्हाचं जे वाण घेण्यात आलं, तेच वाण आणून भारतातल्या प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून ते वापरण्यात आलं. त्यातून हरित क्रांती झाली. तर्कसंगत सामाजिक क्रिया, शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी संकरित वाण बियाणं हे प्रगत स्वरूपात तयार करणं, हे काय झालं? मग त्याचे प्रयोग करणं, आहे की नाही? मग हे रॅशनल आहे. रॅशनल जे असतात तेच कसे असतात? अनुभवजन्य असतात. बुद्धीनुसार असतं ना ते सगळं. मग याच्यामध्ये प्रयोग करणं आलं, संशोधन करणं आलं, हे सगळं इथं आलं. पण वेबर काय म्हणतात की मूल्यात्मक सामाजिक क्रिया ध्येय रॅशनल आहे, ध्येय तर्कसंगत आहे, पण माध्यम काय आहे? मूल्य. मूल्य ही काय आहेत? माध्यम आहे. पण मूल्य जी असतात ती कशी आहेत? हो, पुन्हा एकदा मूल्यांचं मूळ स्वरूप कसं आहे? एथिक्स व्यक्तिनिष्ठ असतं, व्यक्तीनुसार बदलतं. विज्ञानामधले जे प्रयोगशाळा आहे किंवा प्रयोग केला तो व्यक्तीनुसार बदलतो का? नाही. म्हणून ते एम्पिरिकल आहेत, प्रत्येकाला समान अनुभव. पण धर्म मूल्यानुसार प्रेरित आहे. मग मूल्य ही मात्र व्यक्तीनुसार आणि समाजानुसार, स्थळानुसार बदलत जातात. म्हणून ती काय आहेत? नॉन एम्पिरिकल आहेत. उदाहरणार्थ, जर हिंसा, प्राण्यांचा बळी देणं एखाद्या धर्म समुदायामध्ये योग्य मानलं जाईल, तर दुसरीकडे मात्र अगदी किडा मुंगी सुद्धा आपल्याकडून मरू नयेत यासाठी तोंडावरती पट्टी लावून फिरणारा दिगंबर पंथ हा अहिंसेचं कठोर पालन करणार आहे. म्हणून काय की एखाद्याला हिंसा ही योग्य वाटेल, योग्य ते मूल्य, एखाद्याला अहिंसा हे मूल्य योग्य वाटेल. आणि म्हणून ते कसं आहे? नॉन व्हेरिफाईल आहे, नॉन एम्पिरिकल आहे. ते अनुभव त्याचा निश्चित स्वरूपात घेता येत नाही, म्हणून ते खरं काय हे कळत नाही. ओके. मग हे झाले वेबर. वेबरच्या साहाय्याने आपल्याला हे सांगता येतं. गेटिंग? त्यानंतर मग आपण थोडंसं आता पुढे जाऊया. पार्सन्स. मग पार्सन्स कडे गेलो आपण. पार्सन्स, मग तिथे सुद्धा आपण 2 प्रकारे याचा अभ्यास किंवा हे उत्तर लिहू शकता. ऍटलिस्ट पहिला आपण बघूयात. मग विज्ञान आणि दुसरं म्हणजे धर्म. विज्ञान आणि धर्म. मग काय बघा, पहिलं हेतूंचं अभिमुखीकरण. पार्सन्सचे 3 प्रकार आठवा. कुठले? सामाजिक क्रियेचे. त्याच्यामध्ये आपण प्रकार कोणत्या आधारावर पाडले? एक म्हणजे हेतूंचं अभिमुखीकरण आणि दुसरं नियमनांचं अभिमुखीकरण, आहे की नाही? मग हेतूंचे अभिमुखीकरण याच्यामध्ये पहिला होतं संज्ञानात्मक, कॉग्नेटिव्ह, बोधन, है ना. दुसरा आहे ऍप्रिसिएटिव्ह, कॅथेक्टिक म्हणजे सौंदर्यात्मक. आणि तिसरं होतं नैतिक, मोरल, आहे का. मग याच्यामध्ये बघा, समाज प्रत्येक ठिकाणी येतोच. कुठे? नियमनांच्या माध्यमातून. आठवण्याचा प्रयत्न करा. मग समाज येतो. जर तुम्ही संज्ञानात्मक स्वरूपामध्ये हेतू निवडला तर तुम्हाला साधन सुद्धा संज्ञानात्मक स्वरूपातच निवडावं लागतं. आणि जर नैतिक स्वरूपात तुम्ही समजा तुमचं काही ध्येय निवडलं तर नैतिक स्वरूपातच तुम्हाला समाज तिथे येऊन मार्गदर्शन करत असतो की तुम्ही साधन काय निवडलं पाहिजे. आणि म्हणून पार्सन्सच्या मते जर ध्येय बघितलं आपण तर विज्ञानाचं ध्येय हे संज्ञानात्मक आहे. संज्ञानात्मक म्हणजेच कॉग्नेटिव्ह, ज्ञान. ज्ञानाच्या आधारावरचं ते ध्येय असतं. ओके. ज्ञानाच्या आधारावरचं ध्येय आहे. आणि धर्म जो आहे तो त्याच वेळेस नैतिक हेतूंनी धर्म हा प्रेरित असतो.
एथिकल, नैतिक बाबींनी धर्म हा प्रेरित असतो. परंतु त्याच वेळेस जेव्हा आपण बघता, इथं उदाहरण काय द्यायचंय आपल्याला, असं उदाहरण द्यायचंय की जिथे आपल्याला हे सांगता येईल की दोघांचं ध्येय सारखं आहे आणि लॉजिकलच आहे हे सांगायचंय. बघा, तर काय करतो धर्म, काय करतो, भूतदया सांगतो. भूतदया म्हणजे प्राणी मात्रावर सुद्धा दया केली पाहिजे, आहे की नाही. धर्म काय करतो, धर्म प्राण्यांवरती प्रयोग करतो. पाली नाही सॉरी बेडूक, ससा, माकड यांच्यावरती तो प्रयोग करतो. पण प्रयोग करून त्या माध्यमातून तो मानवी समाजासाठी, मानवांसाठी सुद्धा औषधं तयार करतोय आणि त्याचबरोबर पशु पक्ष्यांसाठी सुद्धा औषध तयार करतोय. विज्ञान दोन्हीकडे आलं का नाही. पण प्रयोग करण्यासाठी आपल्याला काही प्राण्यांवरती प्रयोग करणं हे नैतिक मानलं जातं, एथिकल मानलं जातं, गरजेचं मानलं जातं. त्याच्याशिवाय तुम्ही नाहीच करू शकत. आणि म्हणून माणसासाठी औषध तयार करायचं तर तुम्हाला बेडकावरती प्रयोग करावेच लागतील. हे आहेच आहे. आता ॲनिमल एथिक्स मध्ये ते नाही मानलं जातं, ते योग्य नाही असंच म्हणलं जातं, ठीक आहे. किंवा तुमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांकडून ते नाहीच म्हणलं जातं. पण तरी सुद्धा काय आहे, लार्जर स्कोप जर लक्षात घेतला तर काही प्राण्यांवरती प्रयोग करून शेवटी माकडांचे सुद्धा औषधं आपल्याला शोधता येतातच आहेत आणि माणसासाठी पण औषधं शोधता येतातच आहेत, है ना. म्हणजेच काय की बघा, विज्ञानाने सुद्धा काय केलं, अनेक प्रकारच्या प्राण्यांची जे नामशेष झालेले आहेत त्यांचे DNA शोधलेले आहेत. DNA शोधून त्यांना पुन्हा तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, पुन्हा नव्याने त्या प्रजाती अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही. धर्म सुद्धा काय करतोय, अशा पद्धतीने भूतदयेचा संदेश देतोय. म्हणजेच काय की प्रत्यक्ष जरी ते समोर वेगळे दिसत असले, अल्टिमेट एम जे आहे ते हेच आहे की भूतदया व मानवाचे प्रश्न सोडवणे, मानवी समाजाचे समस्या प्रश्न सोडवणं, हाच त्याचा एकूण क्रक्स आहे. आणि म्हणून इथं फक्त दोघांचं एकच वाक्य आपण उदाहरण म्हणून लिहायचं की ते म्हणजे दोघांचं ध्येय हे भूतदयेद्वारा मानवता, हेच दोघांचं काय आहे, ध्येय आहे. आता इथं साधन विज्ञानाचं साधन हे पुन्हा संज्ञानात्मकच आहे. म्हणजेच पुन्हा एकदा वैज्ञानिक संशोधन पद्धती जी ज्ञानावर आधारित आहे, वैज्ञानिक संशोधन पद्धती जी ज्ञानावर आधारित आहे. धर्म मात्र नैतिक आहे, तर त्याचं जे काही साधन आहे ते साधन मात्र काय आहे, समाजाद्वारे प्राप्त, समाजाद्वारे निर्मित नैतिक मार्गदर्शन. हे काय आहे, त्याचं साधन आहे. सो आपण काय केलं, एकूण दुर्खीम, वेबर, पार्सन्स अशा सगळ्यांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आणखी जर तुम्हाला जोडायचं असेल तर मर्टन पण जोडू शकता, मॅनिफेस्ट आणि लेटन फंक्शन मध्ये ते जोडू शकता. पण हे तीन विचारवंत आपल्याला आत्ता बेसिकली पुरेसे आहेत. कशासाठी, सोशोलॉजिकल आन्सर बनवण्यासाठी. आपल्याला इथपर्यंत कळलं. आता अजून आपल्याकडे अजून दोन महत्वाची शस्त्र आहेत. एक म्हणजे आपण अभ्यासलेले 4 मॉडेल्स. धर्म आणि विज्ञानाच्या संबंधाबद्दल आपण 4 मॉडेल पाहिले की नाही. पहिलं आहे संघर्षात्मक, आहे की नाही. दुसरं सहकार्यात्मक आहे. तिसरं आहे ते इंटिग्रेशनिस्ट. त्यातलं घेता येईल तुम्हाला इथे, त्यातलं सुद्धा तुम्हाला इथे घेता येऊ शकतं. जसं की नॉन ओव्हरलॅपिंग मॅजेस्टेरिया, मग नोमा, हे जे नोमा आहे त्याच्या आधारे तुम्ही सांगू शकता स्टीफन गोल्ड ना. मग स्टीफन गोल्ड यांनी सांगितलं जे नोमा प्रिन्सिपल आहे ते सांगा. नोमाच्या या प्रिन्सिपलद्वारे काय सांगू शकता की दोघांनीही आपलं अस्तित्व स्वतंत्रपणे टिकवलेलं आहे. कसं,
बघा पुढे चला, पुढचा मुद्दा नोमा. तर यानुसार काय आहे, तर विज्ञान व धर्म, विज्ञान व धर्म या दोघांचंही जे ज्ञान शोधण्याची किंवा ज्ञान नवीन निर्माण करण्याची जी साधनं आहेत, ध्येय आहेत, दोन्ही काय स्वतंत्र आहेत. ध्येय व साधन हे स्वतंत्र आहे आणि धर्म त्याची ध्येय व त्याचं साधने ही स्वतंत्र आहेत. त्यामुळे दोघांची परस्पर तुलना करणे व मूल्यमापन करणे योग्य नाही, कारण ते स्वतंत्र आहेत दोन्ही पण. धर्म आपल्या स्तरावरती योग्य आहे, तुमचं विज्ञान त्याच्या ठिकाणी योग्य आहे. मग तुम्ही दोघांमध्ये संघर्ष सहकार्य हे शोधण्याचा प्रयत्न करता का? ते करू नका. पण तरी सुद्धा अंतिमतः इथे सुद्धा हे सांगता येतं की धर्म आणि विज्ञान हे पुन्हा जेव्हा समाजातूनच निर्माण झालेले आहेत, तेव्हा त्यांची ध्येय ही समाजाचे प्रश्न सोडवणं हेच असल्याने दोन्हीही तार्किक स्वरूपामध्येच कार्य करतात, लॉजिकली कार्य करतात. असं मग शेवटी आपण ती लाईन टाकून द्यायची की दोन्हीही सामाजिक संस्था असल्याने दोघांचे ध्येय ही मानवी कल्याण व मानवी प्रगती हेच असल्याचे पाहता येते. परंतु दोन्ही संस्था स्वतंत्र असल्याने दोघांची साधने देखील स्वतंत्र आहेत. ओके. हा, मग हे इथपर्यंत आपण सांगू शकतो. आणि त्याच्यानंतर मग जर आता तुम्हाला कंटेम्पररी काही लिहायचं असेल तर तुम्ही एखाद्या वैज्ञानिकाचं वगैरे उदाहरण देऊ शकता जर पाहिजे असेल तर. मग जसं अल्बर्ट आइन्स्टाईन असतील, ओपनहायमर असतील, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, किंवा विजय भटकर साहेब असतील, त्यापैकी कुठलेही 1-2 उदाहरण तुम्ही टाकून सांगू शकता की जरीही सर्वसामान्यपणे धर्म आणि विज्ञान हे परस्पर विरोधी असल्याचा समज दूर करण्याचे कार्य अनेक नामांकित वैज्ञानिकांनी देखील केलेले आहे. जसे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मते विज्ञानाला धर्माची जोड दिल्यास मानवाचा
बाह्य व अंतर्गत, बाह्य व कट करा, अंतर्बाह्य असं लिहा, अंतर्बाह्य विकास निश्चितच घडून येऊ शकतो. ठीक आहे, ओके. सो या पद्धतीने आपल्याला काय करायचं, आपण काय केलं का वेगळं, काही नाही. आपण जे आपले विचारवंत आहेत तेच सगळे, फक्त आपण काय केलं, थोडंसं हायर एंडला जाऊन, वरती जाऊन, थोडंसं हायर लेवलला जाऊन आपण ते लिंकिंग करण्याचा प्रयत्न केला. हे अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला करता येईल जेव्हा तुम्ही तिकडे अजून पेपर सेकंड मध्ये सुद्धा आपल्याला काही बरेच बाबी आहेत त्या अभ्यासाल. तेव्हा कन्क्लुजन मध्ये आपण नेहमी बॅलन्स आपल्याला कन्क्लुजन करायचं आहे. पुन्हा एकदा तर ते जर तुम्ही इथं यांचा हे केला असेल तर तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये तर कोरोनाच्या काळातलं तुम्ही तिथे उदाहरण घेऊ शकता आणि सांगू शकता की अशा प्रकारे धर्म व विज्ञान यांच्या सहसंबंधांचे विश्लेषण करता येते. एवढं लिहिलं तरी आपलं कन्क्लुजन झालं, पण आपल्याला थांबायचं नाहीये, पुढे लिहा. जेव्हा संपूर्ण जग किंवा मानवी समाज, संपूर्ण मानवी समाज कोरोनाच्या महामारीने ग्रस्त होता, तेव्हा विज्ञानाने प्रयोगशाळेतील लसींच्या माध्यमातून तर धर्मसंस्थेने परस्पर प्रेम, परस्पर सहकार्य, कंसात लिहा, त्याला शब्द काय रे, डिप्लोमसीला, हा, लशींची कूटनीती, लशींची कूटनीती याद्वारे मानवी समाजाचे अस्तित्व टिकवण्याचा, मानवी समाजाचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा, असेल अबाधित ठेवण्याचा, कंसात तार्किक ध्येय प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न केला. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येतं. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.